ज्यांना बायबल वाचता येत नाही अशांसाठी आजचे बायबलचे 4 अध्याय कृपया शांतपणे ऐका. आपण उत्पत्तीचे 1 ते 8 अध्याय वाचलेले आहेत. आज आपण वाचणार आहोत उत्पत्ती याचा 9वा अध्याय, देवाचा नोहाशी करार. मग देवाने नोहाला व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन म्हटले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी, भूमीवर रागणारे सर्व प्राणी व समुद्रातील सर्व मासे यांना तुमचे भय व धाक राहील. ते तुमच्या स्वाधीन केले आहेत. सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील. वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हाला दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हाला देतो. तथापि मांसाचे जीवन रक्त आहे, म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका. मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजे तुमच्या जीवाबद्दल झडती घेईन. प्रत्येक पशुची व मनुष्याची झडती घेईन. प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जीवाबद्दल झडती घेईन. जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल, कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे. तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वीवर विपुल वंशवृद्धी करा, तिच्यावर बहुगुणित व्हा. देव नोहाला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना म्हणाला, पहा, मी तुमच्याशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो. त्याप्रमाणे तुमच्याबरोबर असलेले सर्व सजीव प्राणी, म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशु व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी यांच्याशीही मी करार करून ठेवतो. तुमच्याशी हा करार करून ठेवतो की पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वी नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी येणार नाही. देव म्हणाला, माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये त्याप्रमाणेच तुमच्याबरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या युगानयुग राहणारा जो करार मी करत आहे त्याचे चिन्ह हे. मी मेघात धनुष्य ठेवले आहे. ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल. मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरवीन व त्यात धनुष्य दिसेल. तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन आणि यापुढे सर्व देहधाऱ्यांचा नाश करील असा जलप्रलय होणार नाही. धनुष्य मेघात दिसेल ते पाहून माझ्यामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेल्या युगानयुग राहणाऱ्या कराराचे मला स्मरण होईल. देव नोहाला म्हणाला, माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व प्राणी ह्यामध्ये जो करार मी करून ठेवला आहे त्याचे हे चिन्ह होय. नोहाचे मुलगे तारवा बाहेर निघाले. त्याची नावे शेम, हाम व याफेत अशी होती. हाम हा कनानाचा बाप. हे नोहाचे 3 मुलगे. यांच्यापासून पृथ्वीभर लोकविस्तार झाला. नोहा शेती करू लागला. त्याने द्राक्षाचा मळा लावला. तो द्राक्षरस पिऊन गुंगला आणि आपल्या डेरात उघडा नागडा पडला. तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्न अवस्था पाहून आपले 2 भाऊ बाहेर होते त्यांना हे कळवले. तेव्हा शेम व याफेत यांनी वस्त्र घेऊन त्याच्या खांद्यावर ठेवले व पाठमोरी होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली. त्यांची तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यांना आपल्या बापाची नग्नता दिसली नाही. द्राक्षरसाच्या गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले ते नोहाला समजले. तो म्हणाला, कनान शापित होईल. तो आपल्या बांधवाच्या दासाचा दास होईल. तो आपल्या शेमाचा देव परमेश्वर धन्य. कनान त्याचा दास होईल. देव याफेताचा विस्तार करील. तो शेमाच्या डेऱ्यात राहील आणि कनान त्याचा दास होईल. नोहा जलप्रलयानंतर 350 वर्ष जगला. नोहा एकंदर 950 वर्ष जगला, पण तो मरण पावला. नोहाचे पुत्र शेम, हाम व याफेत यांची वंशावळ येण्याप्रमाणे. आपण ही वंशावळ पुढच्या अध्यायामध्ये वाचणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आमेन.